नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. शिंदेच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर पुन्हा भाजपावर बरसल्याचं पाहायला मिळत आहे. 400 पार नारा म्हणजे दर्प असल्याचं ते म्हणतायत. भाजपा कार्यकर्ते चुकीचं वागतात असं सुद्धा कीर्तिकर यांनी म्हटलंय. भाजपाला ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही. ईडीच्या कारवाईमुळे लोकांच्या मनात चीड येते. अमोल कीर्तिकरांवरील ईडी कारवाई चुकीची असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अमोल कीर्तिकरांनी मनी लॉन्ड्रिंग केलं नाही, हा व्यवसाय होता, त्यात कोणताही घोटाळा नाही. पुन्हा पुन्हा अमोल कीर्तिकरांना बोलावून त्रास देण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणतायत. या महाराष्ट्रात जी निवडणूक होते, उद्या विधानसभेची होईल, आता लोकसभेची आहे, त्याचा फार मोठा फायदा या युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होतो. ही वस्तुस्थिती आहे आणि ही मी माझ्या बोलण्यामधून नेहमी अधोरेखित करत आलेलो आहे. आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही. एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे. ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, आपण पाहतोय की गजानन कीर्तिकरांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळते आणि कीर्तिकरांकडून युती धर्म पाळला जात नाही असा याचा अर्थ आपण घेऊ शकतो का? मुळात कीर्तिकर एक ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याच्यामुळे आपल्या बोलण्यामुळं युतीमध्ये काही भीतिष्ट निर्माण होणार नाही, जनमानसावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जे म्हटलं की ईडीचा प्रयोग, तर मला वाटतं हे बोलणं अत्यंत चुकीचं. ईडी काही प्रयोगासाठी नाही आहे. ज्या तक्रारी असतात, काही तथ्य असते किंवा कुठल्या तरी आधारे त्या गोष्टी होत असतात आणि त्याच्यामुळे ती काही प्रयोगशाळा नाही, याच्यावर प्रयोग कर त्याच्यावर प्रयोग कर. तर त्याच्यामुळे मला असं बोलणं त्या ठिकाणी उचित नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं शिंदे साहेब या सगळ्या गोष्टीची निश्चितच दखल घेतील आणि माझी गजाभाऊंना या ठिकाणी विनंती राहील की आपण शिंदे साहेबांशी बोलू शकता, देवेंद्रजींशी बोलू शकता. अशा गोष्टींचा परिणाम जनमानसावर त्या ठिकाणी होऊन जे भक्कमपणे महायुती महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सामोरं जाते आणि देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवण्यासाठी कटिबद्ध झाले, त्याच्यामध्ये काही होणार नाही याची दक्षता घेण्याची मला वाटतं खूप आवश्यकता आहे आणि तशी माझी त्यांना विनंती राहील. प्रवीणजी, आपण पाहतोय की अमोल कीर्तिकरांवर जी ईडी कारवाई सुरू आहे ती सुद्धा चुकीची आहे असं सुद्धा ते म्हणतायत. यावर काय सांगाल? नाही, मला वाटतं ते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत आणि त्यांच्या मुलावर कारवाई होत असताना स्वाभाविकपणे वडिलांना थोडं वाईट वाटू शकतं. परंतु या ठिकाणी कारवाई बरोबर चुकीची ही त्या ठिकाणी यंत्रणा ठरवत असतात, आपण ठरवत नसतो. आणि चुकीची असेल तर त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला भूमिका मांडून त्याविषयी आपल्याला स्पष्टता घेता येऊ शकते. कुठलीही तपास यंत्रणा त्या ठिकाणी चुकीचं मनमानी करू शकत नाही. एवढं संविधानानं त्या ठिकाणी त्यांनी काही चौकटी न्यायव्यवस्थेनं आखून दिलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद. पुढारी न्यूजशी बातचीत केली त्यासाठी. तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर पुन्हा एकदा भाजपावर बरसल्याचं पाहायला मिळत आहे आणि 400 पार नारा म्हणजे दर्प असल्याचं ते आता म्हणतायत.